मुलं सुट्टीत रोज काहीतरी टेस्टी खायचा हट्ट करतात. म्हणून आज मी तुम्हाला खूप सोपी आणि क्रिस्पी पोटॅटो लॉलीपॉपची रेसिपी दाखवणार आहे, जी मुलांना खूप आवडेल. मुलांना तर काय, मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल. आणि एक छोटी ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे एकही लॉलीपॉप फुटणार नाही. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला लागणार आहे बटाटे. ते छान उकडून घेतलेले आहे अगोदरच. आता इथे स्मॅश करून घेतलेले आहे, किंवा तुम्ही किसून घेतले तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने एकदम बारीक अशा आपल्याला ते खिसून घ्यायचे आहे. त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे 4 ते 5 चमचे. तर याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदेसुद्धा घालायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कॉर्नफ्लॉवर आपल्याला घालायचं आहे, कारण की त्याला खूप छान अशी बाइंडिंग येते आणि पोटॅटो लॉलीपॉप तळताना ते फुटत नाहीत. आता इथे मी 2 ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता. मी इथे सँडविच ब्रेड घेतलेले आहे. ते आपल्याला छान मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे. आता हे ब्रेड क्रम्स आपल्याला यामध्ये घालायचे आहे. त्यामुळे सुद्धा खूप छान अशी बाइंडिंग येते आणि पोटॅटो लॉलीपॉप फुटत नाही आणि खायलासुद्धा खूप छान असे टेस्टी लागतात. त्यामुळे यामध्ये नक्की घाला. सर्व ब्रेड क्रम्स त्यामध्ये घातलेले आहे, बघू शकता. आता हे सर्व पीठ आपण मळून घेणार आहोत. यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही. तसंच आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि इथे मी अद्रक लसूण पेस्ट घालायची विसरली होती, ते मी आत्ता घालते. अद्रक लसूण पेस्ट आपल्याला आवर्जून घालायची आहे, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते लॉलीपॉपला. आता इथे सर्व पीठ मी भिजवून घेतलेलं आहे किंवा मळून घेतलेलं आहे. आता याचे आपण लॉलीपॉपचे आकार देणार आहोत. या मिश्रणाचे आपण लॉलीपॉप तयार करून घेणार आहोत. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लॉलीपॉप बनवू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला शेप देऊ शकता. तर ह्या पद्धतीने मी हे लॉलीपॉप बनवून घेणार आहेत. आता यामध्ये स्टिक लावायची आहे आपल्याला, म्हणजे खूप छान असे लॉलीपॉप दिसतात. बघू शकता, इथे सर्व लॉलीपॉप मी तयार करून घेतलेले आहे. आता इथे आपण एक स्लरी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लॉवर. 3 ते 4 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. याची आपल्याला छान स्लरी बनवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा वापरला तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला लागणार आहे ब्रेड क्रम्स. तर हे उन्हामध्ये मी ब्रेड वाळवून घेतलेले आहे आणि त्याची भरड बनवून घेतलेली आहे. तर हे ब्रेड क्रम्स आपल्याला लागणार आहेत. तरी ते बघू शकता, थोडा वेळ झाला की लगेचच हे कॉर्नफ्लॉवर घट्ट व्हायला लागतं. तर ते आपण अगोदर एकदा मिक्स करून घेऊया. त्याची स्लरी छान अशी पातळ बनवून घेऊया. आता यामध्ये आपल्याला हे पोटॅटो लॉलीपॉप बुडवून घ्यायचे आहे स्लरीमध्ये आणि नंतर त्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर हे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही रवा वापरला तरीसुद्धा चालेल आणि काहीही नाही वापरलं असेसुद्धा तळले तरीसुद्धा खूप छान लागतात. फक्त दिसायला खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा लागतात टेस्टी. पण नसेल तर नाही वापरले तरीसुद्धा चालेल. कॉर्नफ्लॉवर आणि जी ब्रेड क्रम्स आहे ती स्टेप तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल. आता एक एक करून सर्व आपण लॉलीपॉप तळून घेऊया. तर ही लॉलीपॉप तळताना काय काळजी घ्यायची, तर अगदी आपल्याला हे हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत किंवा एकदम लो फ्लेमवरती तळायचे नाही. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सर्व लॉलीपॉप तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतमध्ये खूप छान असे मऊसूद हे राहतात आणि आतमध्ये सुद्धा खूप छान असे शिजले जातात आणि वरती छान असे क्रिस्पी होतात. वरून तुम्ही बघू शकता त्याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे. टेक्स्चर तुम्ही त्याचं बघू शकता. तर बघूनच किती छान दिसत आहे. मुलांना बघूनच याला खायची इच्छा होणार आहे. तर इथे आपले मस्त असे सर्व लॉलीपॉप तळून झालेले आहेत. बघा किती क्रिस्पी आणि छान झाले आहेत आपले पोटॅटो लॉलीपॉप. मुलांना तर खूपच आवडणार, तुम्हालासुद्धा आवडेल. तुम्ही नक्की करून बघा. आणि हो, आजची ही ट्रिक लक्षात ठेवा, कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्समुळे एकही लॉलीपॉप फुटणार नाही. त्यामुळे त्यामध्ये नक्की घाला. तुम्ही ही रेसिपी करून बघितली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मुलांना आवडली की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सोप्या झटपट रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.